छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आपल्या सोबत आहेत। राजे, तुमचं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन। आणि इतक्या वर्षाचा जो संघर्ष होता तो आज खरं तर स्वरूपात उतरला आणि तुम्हाला मंत्रिपदाची वर्णी लागलेली आहे। आणि त्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला? काल तुम्ही शपथ घेतली, काय म्हणाल, काय भावना आहेत? सर, आता जबाबदारी नवीन आहे, मोठी जबाबदारी आहे आणि आता ह्या जबाबदारी जी दिली आहे भाजपनं आणि देवेंद्रजींनी, याच्यातनं चांगलं काम करायचं। लोकांच्या अपेक्षा मग माझ्या जिल्ह्यातल्या असतील, माझ्या मतदारसंघातल्या असतील आणि आपोआप राज्याच्या पण ज्या असतील त्या पूर्ण करायच्या, ही म्हणजे माझ्यासमोरची प्राथमिकता ती आहे। आणि नक्कीच हे करत असताना प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे आपलं काम करायचं, हा प्रयत्न माझा राहणार आहे। काही जणांना आनंद झाला तर काही मंत्री, जे माजी मंत्री ते नाराज सुद्धा आहेत। छगन भुजबळ दिसत नाही आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली इतर जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे। त्यांना समजावलं जाईल, समजूत काढली जाईल। साहजिक आहे सर, शेवटी कसं आहे बघा, आपण आता मी पूर्वी पण आमदार होतो, आता मला या आधी मिळालं नाही, मी पण थोडं वाटायचं किंवा आपण काम करू शकतो, आपल्याला का नाही, सगळेच काम करू शकतात, सगळेच त्या आज एवढे 3-3.5 लाखाच्या ह्याच्यातनं सगळेजण महाराष्ट्रामध्ये निवडून येतात आणि एवढे येऊन मग एक अपेक्षा असते किंवा आपल्याला संधी मिळावी। पण नक्कीच पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते त्यांची नाराजी दूर करतील। आज सगळ्यांना तर मंत्री आपण करू शकत नाही, पण इतर याच्यामध्ये संधी नक्की त्यांना दिली जाईल, मला खात्री आहे। पण राज्यामध्ये जी काही परिस्थिती सध्या आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, परभणी असू द्या, बीड असू द्या, आणि विरोधक बरीच टीका करतात, त्यावरून सरकारला काही सोयर सुतक नाही अशी टीका होते वारंवार। नाही साहेब, आपण पण अनेक वेळेला अनुभव घेतलेत की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कधीही कायदा सुव्यवस्थेला असं कुणालाही ते गृहीत धरून हे करून देण्याचं काम केलेलं नाही। त्यांनी नेहमी कुणी असेल तर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका राहिली। आणि जे काही 2-3 हे झाले त्याच्यावर पण नक्कीच देवेंद्रजी योग्य ती कार्यवाही करायला लावतील, 100% होईल। एक शेवटचा प्रश्न आहे, पहिल्या दिवसांपासून नेत्यांचा आता ऑडिट होणार आहे। आधी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठेवला होता, पण आजपासूनच सगळ्या नेत्यांचं ऑडिट होईल, त्यामुळे मनावर कुठल्या प्रकारचं दडपण आहे मंत्र्यांच्या? नाही, दडपण असं तर काही हे नाही, शेवटी इव्हॅल्युएशन तर झालं पाहिजे, सगळ्या याच्यामध्ये इव्हॅल्युएशन तर असतं। म्हणजे आता आपण प्रेसमध्ये काम करता, आपलं पण इव्हॅल्युएशन होतंच, त्यामुळे इव्हॅल्युएशन तर प्रत्येकाच्या कामाचं, कोण किती एफर्ट्स घालतंय, कोण किती वेळ देतंय, ह्याचं झालं पाहिजे। धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।